मी काय कोणाला प्रचार करत नाही भाई, परंतु विरोधी पक्षाने देखील सरकार किती गतिमानतेने वेगाने काम करतोय याचं अप्रिशिएशन सोडा, पण टीका टिप्पणी करताना खोटे आरोप करू नका. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे 12 वर्ष कार्यकाळ झाला, आज 12 वर्षामध्ये 2014 पूर्वीची आपण परिस्थिती पाहिली, 2014 नंतरची परिस्थिती पाहिली देशाची, म्हणजे महाराष्ट्राला काय ते काँग्रेस पार्टीने 2 लाख कोटी दिले होते ना, 2 लाख कोटी मोदी साहेबांनी 2 लाख कोटी 10 वर्षात, आणि 10 वर्षात मोदी साहेबांनी 12 लाख कोटी रुपये दिले. तरी मोदी साहेबांच्या नावाने खडे फोडतात, त्यांच्यावर आरोप करतात. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही जातो त्यांच्याकडे. आम्ही दिल्लीमध्ये गेलो तरी पोटात दुखते, मी गावी गेलो तरी पोटात दुखते, तर काय करायचं. आणि म्हणून मोदी साहेबांनी सडळ असते या ठिकाणी आपल्या 76,000 कोटीचं वाढवण बंदराला आज एक जागतिक दर्जाचं वाढवण बंदर होत आहे. का पोटात दुखतंय तुमच्या? अरे बाबा, हे महाराष्ट्र पुढे जातोय, महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे जातोय, त्याच्यामध्ये सामील व्हा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती आरोप केले, किती काही केलं तरी सुद्धा महायुतीने जे काम केलेलं आहे, पूर्वी जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी सुरू केलेल्या योजना, जलयुक्त शिवार योजनेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करून टाकला, स्टे मारून टाकला, त्याच्यावर बंद केला. हे काय तर याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. चौकशी केली, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, पण त्यांनी चांगली योजना बंद केली. मग ती आम्ही पुन्हा सुरू केली 2022 मध्ये, आणि 2022 मध्ये सगळ्या योजना पुढे केल्या. 2022ला सरकार बदललं नसतं ते महाराष्ट्र 20-25 वर्ष मागे गेला असता. आणि म्हणजे वस्तुस्थिती आहे, तुम्ही बघताय, कोस्टल रोड बघताय. आता मगाशी तुम्ही बोलले नाही ते काय, कोण आले आपले जयंतरावांना. आम्ही विरोधी पक्षाला पण ते मोकळा ठेवलाय, फटाफटी या म्हणून, लवकर या. आणि म्हणून अटल सेतू, कोस्टल रोड, मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग, किती प्रकल्प आम्ही केले. आज देवेंद्रजी गेले होते तिकडे दावोस मध्ये, किती आणले हो? 15 लाख, किती 16 लाख कोटी. मी गेलो तेव्हा सुरुवातच होती, मला वाटलं अरे बाबा कोण करतील की नाही, आता नवीन सरकार आले, तरी सुद्धा त्यावेळेस देखील 7 लाख कोटी रुपयाचं एमओयू साईन झाले. नुसतं एमओयू नाही, त्याचं एक्झिक्युशन झालं, त्याचं कन्व्हर्जन झालं, त्याची अंमलबजावणी झाली. नुसत्या मी कागदावर नाही. आज बघा, सिंगल विंडो क्लिअरन्स का येतात उद्योग एवढे मोठ्या प्रमाणावर? का विरोधी पक्ष जे खोटे नाटे आरोप करतो, जर आम्ही काम केलं नसतं तर हे आले असते का? या झालेल्या निवडणुकांमध्ये महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढा मोठं यश महायुतीला मिळालं असतं का? अरे म्हणाले बिनविरोध झाले निवडणूक. अरे बिनविरोध झाले, तुमचे उमेदवार पळून गेले तर आम्ही काय करणार? आणि त्यामुळे विरोधकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का या सगळ्या गोष्टी विकासाला आपण प्राधान्य दिलेलं, आम्ही खुर्चीला प्राधान्य दिलं नाही. आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. लाडक्या बहिणींमध्ये ते लाडक्या बहिणींचे म्हणाले योजना बंद केली. अरे बाबा, तसं होऊ शकत नाही. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही. पण ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर पुरुषांनी पैसे घेतले, मग त्यांना पुरुषांचे चालू ठेवायचे का पैसे? अरे कुठंतरी बघा ना तुम्ही. आणि का कोण त्याच्यामध्ये केवायसी मध्ये बाबा याच्यामध्ये का आपण रद्द केलंय? आणि पात्र आमची लाडकी बहीण एकही वंचित राहणार नाही योजनेपासून, हे देखील पत्रकारांना आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो. अरे तुम्ही बोलताय लाडकी बहीण, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली तर कोर्टात कोण गेलं होतं? कोर्टात तेच गेले होते, बंद मिळू नये म्हणून लाडक्या बहिणींना. आणि त्यामुळे ते जाऊ द्या, परंतु आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, राबवली, पुढेही चालू राहणार. आणि या सगळ्या योजना ज्या आहेत, या सगळ्या योजना बघा, कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केली, त्याचं आता शेतकऱ्यांना वाटप सुरू होत आहे. आणि मग आम्ही बोलतो ते करतो.
दिलेला शब्द पाळतो. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणत नाही. प्रिंटिंग मिस्टेक झाली म्हणून निवडणुकीत बोलायचं असतं, करायचं कुठं असतं, असं नाही आहे. आणि म्हणून महायुती सरकार जे आहे या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललंय. डबल इंजिन सरकार आहे, केंद्र सरकारचं पूर्ण पाठिंबा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, यावं त्यांनी सभागृहामध्ये बोलावं, चर्चा करावी, प्रत्येक प्रश्नाला त्यात जबाब मिळेल. पायऱ्यांवर जाऊन फक्त स्टंटगिरी करायचं सोडून द्या. आणि लोक बघतात, लोक पाहतात. आणि म्हणून विरोधी पक्षाला देखील ते संख्या कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांना मान देणार. शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही सत्तेत असलो तरी सुद्धा त्यांचा अनादर करणार नाही. परंतु त्यांनी देखील या ठिकाणी जे आहे वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे. फुकटचं काहीतरी खोटे नाटे आरोप करता कामा नये, एवढंच माझी त्यांना सूचना आहे. बाकी तर उद्यापासून तुम्हाला कळेलच सगळं. नमस्कार. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्वच आपण पत्रकार बंधू भगिनींनो आणि माध्यम प्रतिनिधींचे सर्वांचेच मी मनापासून स्वागत करते. तसेच आपल्याला आजच्या जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देते. उद्या पण महाराष्ट्र विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या पत्रकार परिषदेच्या आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांचेच धन्यवादही मानते. आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचं सर्वोच्च व्यासपीठ आहे असं माझं मत आहे. आणि या अधिवेशनामध्ये जनहिताचे विषय, विकास कार्य आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा नक्कीच होईल. अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम ही राज्यातली खरंतर जुनी आणि सकारात्मक परंपरा आहे. हा कार्यक्रम केवळ औपचारिकता नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचं प्रभावी माध्यम आहे. मतांमध्ये विविधता असू शकते, पण लोकशाहीमध्ये संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. जनतेच्या हितासाठी विधायक चर्चा आणि सकारात्मक सहकार्य हे आवश्यक असतं. आणि आपल्याला माहितीच आहे की विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातलेला आहे. मात्र मी जास्त याच्यावर बोलू इच्छित नाही, कारण मुख्यमंत्री साहेबांनी सर्व सांगितलेलं आहे. पण माझं मत आहे की संवादाने प्रश्न सुटतात आणि यावर माझा विश्वास आहे. राज्य सरकार विरोधकांच्या प्रत्येक विधायक सूचनांचं नेहमीच स्वागत करत आलेलं आहे. जनतेच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्याची आमची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आणि राज्याच्या विकासासाठी शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवरती सरकार अधिवेशनामध्ये नेहमीच सकारात्मक भूमिका मांडत आली आणि मांडेल. यंदाच्या या अल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अपेक्षित प्रमाणामध्ये पाऊस अद्याप सुरू झालेलाच नाही. अजूनही मान्सूनचा प्रभाव आपल्या हातात असा नाहीच आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या घाईगडबडीत पेरणी करण्याचं टाळावं. भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMD अधिकृत अंदाज घेऊनच पेरणीबाबत निर्णय घ्यावा असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 2 दिवसांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आला. या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 51 लाख शेतकरी कुटुंबांचा त्यांच्या खात्यात एकूण 1,817 कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. सध्याच्या मान्सून आगमनाला उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला यामुळे नक्कीच धीर, आधार आणि दिलासा देणारी ही बाब आहे. हे पावसाळी अधिवेशन जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारं, विकासाला गती देणारं
आणि राज्यही त्यांचे निर्णय घेणारे ठरेल असा माझा विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार नेहमीच कटिबद्ध आहे. जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले जातील, त्यावर सगळ्यांकडूनच प्रभावी उत्तरं दिली जातील असा मला विश्वास आहे. आणि बाकी सगळ्याच घटकांवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी प्रकाश टाकलेलाच आहे. युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यांच्या या समीकरणासाठी व अधिवेशनात विधेयक सादर केलं जाणार आहे आणि हे अधिवेशन अतिशय सकारात्मक रीतीने पार पडेल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. सीएम साहब, विपक्ष के नेताओं का आरोप है, खासकर भास्कर जाधव का, कि जो कॉन्ट्रैक्टर है उनका जो बिल का पेमेंट किया जाता है उसका 56% कमीशन लिया जाता है. उनका देखिए, भास्कर जाधव जी के पास कौन पहुंचा मुझे पता नहीं. हमारे पास तो ऐसी कोई शिकायत आई नहीं है. कोणीही अशा प्रकारची तक्रार केली तर त्याच्यावर कारवाई होईल. पण मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये भास्कर जाधवांचा जो भास आहे तो वाढलेला आहे. त्यांना वेगवेगळे भास व्हायला लागलेले आहेत. त्यातनं कदाचित हा भास त्यांना झालेला असेल. हे सरकार इतकं ट्रान्सपरंट आहे की कोणाला मंत्रालयात यावंच लागत नाही. थेट खात्यामध्ये पैसे जमा होतात. आणि आता तर आम्ही पीडब्ल्यूडी विभागामध्ये अशी व्यवस्था उभी केलेली आहे की एका विविक्षित रकमेपर्यंत तर त्यांना इमिजिएटली ते पैसे त्या ठिकाणी मिळतात, किंवा त्यांना आता चेक डिस्काउंटिंगची देखील व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि काही अजूनही व्यवस्था ज्या आहेत या ऑनलाईन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ट्रान्सपरंटली काम चाललेलं आहे. हवेत तीर मारायचे, वाटेल ते आरोप करायचे यांनी जनतेचा विश्वास मिळत नाही. आम्हीही विरोधी पक्षात होतो, पुरावे देऊन आरोप केले, केलेला आरोप कधी परत घेतला नाही. धानाच्या बोनसचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. त्या संदर्भात यापूर्वी सांगितलेलं आहे, हेच सरकार आहे की ज्या सरकारने वारंवार धानाला बोनस दिलाय. यापूर्वीच्या सरकारने धानाला बोनस दिलेला नाही. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारने सांगितलंय योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करू. 81 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीये असा आरोप यावेळेस केला गेला. 81 लाख महिलांना पैसे मिळत. याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाही. जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे. आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या. आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो आहोत. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे. आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे. रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे. त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे सीएजी त्याचं ऑडिट करतात. आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात. आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती. तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल. पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं. असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय. जे नियमात आहेत
केवायसी केलं आणि नियमात आहेत. एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही. दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत. सीएम साहेब मुख्यमंत्री साहेब, सीएम साहेब कर्जमाफी ऑपरेशन टायगर संदर्भात एक प्रश्न आहे. कर्जमाफी सरकार जाहीर केली, पण विरोधकांचा असा आरोप आहे की अटी शर्तीमध्ये ही कर्जमाफी अडकलेली आहे आणि सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, मुंबईची जी जीवनवाहिनी आहे बस बेस्टची संपूर्ण ठप्प झालेली आहे आणि मेस्मा कायदा लागू केला असं जाहीर केले, पण अद्यापपर्यंत काही दिसत नाही. पहिल्यांदा तर सांगतो, विरोधकांना बोलायचा अधिकार नाही. त्यांनी 2 कर्जमाफी केल्या. 2. एक युपीएच्या काळात 2009 साली आणि दुसरी 2020 साली. या दोन्ही कर्जमाफीत सांगितलं होतं की 7/12 कोरा. मग तुम्ही 2020 साली 7/12 कोरा केला होता, तर आम्हाला 2026 साली कर्जमाफी का द्यावी लागते? त्यामुळे मुळातच पुन्हा एकदा सांगतो, कर्जमाफीचा जो काही उद्देश असतो तो जे शेतकरी कर्ज मिळण्याकरता अपात्र झालेले आहेत ते पुन्हा कर्ज घेण्याच्या परिस्थितीत आले पाहिजेत, एलिजिबल झाले पाहिजेत, याकरता कर्जमाफी करायची असते. दुसरं, आपण कर्जमाफी ज्यावेळेस करतो त्यावेळी जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्याला हे वाटू नये की मी कर्ज थकवलं असतं तर फायदा झाला असता, मी कर्ज भरलंही चूक झाली, म्हणून त्यालाही आपण मदत करतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, अटी आणि शर्ती काहीच नाही. ज्या काही अटी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या उलट युपीए सरकारच्या ज्या काही कर्जमाफी आहेत त्यापेक्षा चांगल्या अटी आहेत, सोप्या आहेत. आणि एकच यामध्ये आम्ही प्रयत्न करतो की बँकिंग सिस्टीम आपली जी आहे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तेवढाच एक प्रयत्न याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता नुसतं अटीशर्ती म्हणायचं. ज्यावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यावेळी विरोधकांची तोंड बंद होतील. आणि बेस्टच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री त्या संदर्भात बैठक घेणार आहेत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. पण हा इल्लीगल स्ट्राईक आहे, त्यामुळे जरी इल्लीगल असला तरी शेवटी आपल्याला लोकांना त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे, लोकांना त्रास कमी झाला पाहिजे, या दृष्टीने या संदर्भात बैठक होणार. ऑपरेशन टायगर संदर्भात प्रश्न आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे संपलं का सगळं? आहेत काही प्रश्न. खासदार ओमराजे निंबाळकर नाराज आहेत. त्यांच्यावरती ठाकरे गटाकडनं खूप जवळी टीका करण्यात आली. त्यांना रील स्टार देखील म्हणण्यात आलं. तेच ओमराजे निंबाळकर उद्या मातोश्रीवरती जाणार आहेत. नेमकं ऑपरेशन टायगर संदर्भात काय सद्यस्थिती आहे? 6 खासदार जे आहेत त्यांची एकत्र गट स्थापन केल्यानंतर तुमच्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे का त्यांचा? लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, उलटून करतो आणि ते तुम्हाला माहीत आहे, अनुभवी आहे. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत आपण म्हटलं, खरं म्हणजे काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टामध्ये निर्णयासाठी होता. ते स्वतः आणि त्यांचं कुटुंब पूर्ण एका वेगळ्या दुःखामध्ये होतं आणि अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये त्यांना शिवीगाळ करणं आणि आरोप प्रत्यारोप करणं, त्यांना त्यांच्याकडे होते तेव्हा ते अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून म्हणणं आणि नंतर आरोप करणं रील स्टार म्हणून, हे सगळं जे आहे, सकाळी आरोप करतात, खासदारांना शिव्या देतात, संध्याकाळी त्यांच्या रात्री गपचूप जाऊन घरी जाऊन पाय धरतात. हा खरं म्हणजे एक केमिकल लोचा आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही आता चर्चा सुरू आहे त्या सगळ्या झूट आहेत. तुम्हाला थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. राज ठाकरे याविषयी असं म्हणाले की अमित शहा 19ची तयारी करतायत म्हणून भाजपमध्ये न येता हे लोक शिवसेनेत गेले. तुमचं मत काय? मी काल एक मीम पाहिला
त्या मीममध्ये राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, मला शांत झोप लागते कारण माझ्याकडे खासदारी नाही, आमदारी नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री एटीएसने 2-3 याद्या दिल्या सरकारला आणि त्या हजारो बांगलादेशींच्या याद्या आहेत. सरकारने पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती, पण ते बांगलादेशी शासकीय योजनामध्ये आहेत आणि याला जवळजवळ वर्ष व्हायला आलं तरी सुद्धा त्यांचा शोध लागत नाहीये. तर या संदर्भात काय करणार आहे का? हा शोध आता लावणं सुरू झालेला आहे आणि तो शोध लावणं आता याकरता सोपं झालेलं आहे की आता पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय विचारांचं सरकार आलं आहे. मुळामध्ये आमचा प्रॉब्लेम हाच असायचा की ज्यावेळी आम्ही आयडेंटिफाय करायचो, आयडेंटिफाय केल्यानंतर लक्षात यायचं की हे बांगलादेशी आहे, पण पश्चिम बंगालमधल्या कुठल्या तरी गावातनं सगळी कागदपत्र, जन्माचा दाखला, रेशन कार्ड, सगळी दाखलं त्यांनी तयार केलेली असायची. त्यामुळे त्यांना डिपोर्ट करण्याकरता मोठी प्रोसेस करावी लागायची. त्या जिल्ह्यात जाऊन ती कागदपत्र खोटी आहेत ही त्या ठिकाणी प्रूव्ह करावी लागायची. आता सुदैवाने अशा पद्धतीची कारवाई पश्चिम बंगालमध्ये कोणाला करता येणार नाही, त्यामुळे आता डिपोर्टेशन हे फास्ट होईल. नीटच्या पेपरमध्ये 40 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर आपण साधा दिलासा सुद्धा त्यांच्या परिवारांना दिला नाही, तर त्यामुळे काँग्रेस जनता पार्टी हा नवीन अभिजित दिपे पुढे येतोय, काय सांगणार आपण? प्रत्येक ठिकाणी आंदोलन पण तो करतोय. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की हे जे काही आकडे आपण देतोय, अर्थात एकाही मुलाने आत्महत्या केली असेल तर ते दुःखाचीच गोष्ट आहे, पण 40 वगैरे असे जे आकडे आपण देतोय, मला असं वाटतं की थोडं संवेदनशीलतेने हे आकडे आपण दिले पाहिजेत. दुसरं, या ठिकाणी आता आपण सगळ्यांनी जी काही तो कुठला तुम्ही काय काक्रोच का काय त्याची आंदोलनं बघितली, कोणाचाही रिस्पॉन्स त्याला नाही. म्हणजे काही ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे लोक गेले, काही ठिकाणी काँग्रेसने लोक पाठवले, तरी 1000-1200चा आकडा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. सतेज पाटलांनी असं म्हटलंय की महायुती सरकारमध्ये भावकीचा वाद सुरू आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, तर तसा वाद काही सुरू आहे. कोण म्हणाला? त्यांच्याकडचा सुटला वाद? नाही, सुटला असेल असं मला वाटतं. म्हणजे होता का नाही मला माहित नाही, पण सुटला असेल असं आपण त्या ठिकाणी समजू. आमच्यात फक्त भावकी आहे, वाद नाही आहे. नुकताच वर्धापन दिन पार पडला पक्षांचा आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की वेळ प्रसंगी मी माझ्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि कुठल्याही एका सामान्य शिवसैनिकाला मी त्यापदी बसवायला तयार आहे. तुमच्या दोघांचंही मत हवं आहे. आणि याच्यावर एक प्रश्न आहे की या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये त्यांचे आरोप असणारे शिवसेना धनुष्यबाणच्या ऐवजी त्यांचा रूप भाजपवर अधिक होता. पहिल्यांदा तर उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो असं म्हणणं, ओसाळ गावाची पाटीलकी सोडतो असं म्हणणं, आता हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, शिवसेना म्हणजे काय आहे? हा पक्ष नाही आहे. हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही आहे, तो विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला त्या क्षणी ज्यांना विचार मान्य होते ते सगळे वेगळे झाले आणि त्या सगळ्यांनी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये हा विचारांचा वारसा पुढे नेण्याकरता शिवसेना ही जिवंत ठेवली. आणि आज आपण बघतोय की सातत्याने हा विचार मांडणारे जे कार्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते विश्वासाने सगळे एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता होती त्यावेळी माननीय उद्धवजींनी आत्मचिंतन केलं नाही, हा त्याचा परिणाम आहे. आज आता कोणाच्याही मनात ही शंका उरलेली नाही
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदेजी चालवत आहेत तीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण आता एकनाथराव शिंदेजींच्या सोबत आहे, त्यांच्या जवळ आहे आणि बाळासाहेबांचेच विचार ते पुढे नेत आहेत. राजीनाम्याबाबत आपण काय आपल्याला काय वाटतं? सांगितलं ना, आता काय अजून सांगायचं? अरे ही वेळ का आली? आता राहिलंच नाही कोणता राजीनामा देणार नाही तर काय करणार? राज्यात खतं आणि बियाणे बोगस विक्रेने थोडी सक्रिय आहे आणि अशी घटनाही समोर येतात. तर यावर आपण नको का सांगेल हे कायदे? नाही, सगळ्यांवर कारवाई चाललेली आहे. मला असं वाटतं की या वर्षी जेवढी कारवाई झाली ही अभूतपूर्व आहे. कारण आम्ही 1 महिन्यापासून या सगळ्या विषयांवर अतिशय कडक कारवाई सुरू केली होती. सर्वात जास्त परवाने सस्पेंड करण्याचं काम यावेळेस केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळू नये आणि बोगस खतं मिळू नये याचा प्रयत्न आमचा चालला आहे. अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर सुद्धा विरोधकांनी टीका केल्याची यावर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता म्हणजे केवळ विरोधकांकरता नाही, आमच्याही करता हे मोठं आव्हान आहे आणि याचा समर्थपणे सामना करण्याकरता देश पातळीवर आता आम्ही योजना तयार केलेली आहे आणि म्हणून तुम्ही बघा गेल्या 2 वर्षामध्ये अंमली पदार्थांवर जेवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाली ती देशाच्या इतिहासात यापूर्वी झाली नाही. आणि आता देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की माओवाद हा आम्ही संपवला. आता हे जे काही अंमली पदार्थ आहेत याच्या विरुद्धची लढाई आम्ही इंटेन्सिफाय करू. चला, धन्यवाद.